नमस्कार, मी संदीप काळे. सक्सेस पासवर्ड या माझ्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसापासून साम सकाळ सरकार नामाच्या सगळ्या प्रेक्षकांनी मला या शोला घेऊन खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. दर शनिवारी मी अशा एका मान्यवर व्यक्तीला आपल्यासोबत घेऊन येत असतो, ज्या व्यक्तीने आपल्या सक्सेसच्या माध्यमातून इथल्या समाजकारणामध्ये वेगळं काम केलेलं आहे, इथल्या सांस्कृतिक विभागात वेगळं काम केलेलं आहे. एवढंच नाही तर लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी या व्यक्तीने काहीतरी वेगळं केलेलं आहे. अशा व्यक्तींना मी घेऊन येत असतो. आज माझ्यासोबत अतुल पेठे सर आहेत. सर, आपलं या शोमध्ये मी मनापासून स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसापासून आपल्याशी संवाद साधायचा होता, पण योग येत नव्हता. आज नांदेडमध्ये आपण भेटतोय. नयन बाराते यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास आणि आपलं या माझ्या शोमध्ये स्वागत आहे. सर, तुम्ही एक चळवळ उभी केली आहे महाराष्ट्रामध्ये. ती चळवळ नाटकाला घेऊन आहे, ती चळवळ रंगमंचाला घेऊन आहे. मला त्या चळवळीला घेऊन, त्या सगळ्या तुमच्या विषयाला घेऊन तुमच्याशी बोलायचंच आहे. पण मी सुरुवात तुमच्या गावापासनं, तुमच्या घरापासनं, तुमच्या आईपासनं, तुमच्या संस्कारापासनं, शाळेपासनं मला करायची आहे. अतुल पेठे लहानपणी कुठं होते, त्यांच्यावर संस्कार कसे झाले, त्यांची आई वडील, एकूण सगळं घर नेमकं होतं तरी कसं? सर्वप्रथम मला सक्सेस पासवर्डमध्ये आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि तुमच्यासारखी व्यक्ती माझी मुलाखत घेते आहे आणि माझ्याशी गप्पा मारते आहे, याचा मला खूप आनंद होतो आहे. मी अगदी सुरुवातीला म्हणायचं तर मी पुण्यातला आहे आणि पुण्यात मी राहत होतो, म्हणजे अजूनही राहतो. आणि माझ्या घरचं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे सगळेजण नाटक करणारे होते. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील अनंत हरी गद्रे, ज्यांना समतानंद ही पदवी दिलेली होती, हे नाटककार होते आणि ते गाडगे महाराजांच्या बरोबर असायचे. त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु अनेक नाटकं त्यांनी लिहिली आहेत. आणि हाऊसफुल हा शब्द माझ्या आजोबांनी पहिल्यांदा निर्माण केला आहे. आचार्य आत्र्यांचं घराबाहेर नावाचं नाटक होतं घराबाहेर, त्याच्यासाठी. हो. आणि ते नाटकं जेव्हा चालत होतं तेव्हा त्यांनी तो शब्द क्वाईन केला. पुढे अजून एक महत्त्वाचा त्यांचा एक आयाम असा होता की ते बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर काळाराम सत्याग्रहाच्यासाठी सुद्धा बसलेले होते. काळाराम सत्याग्रह, हां. आणि झुणका भाकर हे माझ्या आजोबांनी पहिल्यांदा आणलेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1750-800 सत्यनारायण, हे सत्यनारायण वेगळ्या पद्धतीचे की ज्याच्यामध्ये दलित स्त्री पुरुषाला रंगमंचावर बसून त्याच्या पायाचं तीर्थ माझे आजोबा प्रोक्षण करायचे, म्हणजे प्यायचे. हे कशासाठी? कारण या समाजातली जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे, ही त्यांची आस होती. आणि हे गाडगे महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की माझं जे 100 कीर्तनं करणार नाहीत ते तुमचं एक, आणि मग त्याच्यातला जो प्रसाद असायचा तो प्रसाद म्हणजे झुणका भाकरचा असायचा. तर ते माझे आजोबा हे नाटककार होते. थोडक्यात माझ्या घरामध्ये नाटक पहिल्यापासून होतं आणि आम्ही सगळे पुण्याचे होतो. माझी आई पुण्यात होती आणि नाटकं लहानपणापासून प्रचंड बघितलेली होती. आणि माझं शिक्षणही अर्थातच पुण्यात होतं. पण ते वातावरण, घर, नाटक, पुण्याची वातावरण आणि शाळा, हे सगळं कसं घडून यायचं? तुमच्यावर त्याचे संस्कार कसे झाले? थोडं मागे जावं लागेल. खरं तर भूतकाळात डोकवणं हा मला फार न आवडणारा मुद्दा आहे, पण माहिती होण्यासाठी की आमच्या लहानपणी बालगंधर्व हे एक रंगमंदिर होतं आणि त्यावेळेस अर्थातच काही टी व्ही नव्हता. आपण चित्रपट बघायला जायचो. आम्ही चित्रपट बघायचो ते म्हणजे प्रभात चे 7 चित्रपट सप्ताह असायचा आणि तो प्रभात चित्रपटगृहात लागायचा. 7 दिवस ते चालायचे. 7 दिवस त्या चालायचे. आणि शाळेमध्ये विपुल नाटक व्हायचं. मी नवीन मराठी शाळेत. काय होतं ते विपुल नाटक? एक तर म्हणजे म्हणजे आंतरशालेय स्पर्धा होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमचे शिक्षक जे होते, रमण बागेत मी होतो, ते शिक्षक नाटक लिहायचे, करायचे. म्हणजे मी आत्र्यांचं नाटक लहानपणी शाळेत बघितलं होतं आणि लग्नाची बेडी वगैरे हे नाटक आमच्या शिक्षकांनी केलेलं होतं. तर जे शिक्षक आपल्याला शिकवतात ते रंगमंचावर जाऊन
नाटक करतात ह्याचं इतकं अप्रूप वाटायचं. म्हणजे आता एखाद्या पिक्चर मध्ये हिरोला आपण बघतो आणि अक्षरशः. तो आपल्या सोबत असतो, तो अक्षरशः. आपल्याला भेटतो, तो आपल्याला त्यामुळे आश्चर्य गणिताचा शिक्षक हा लग्नाच्या बेडीमधला एक नायक आहे हे बघून एवढे हसू यायचं. आणि त्यामुळे खरं तर गणिताची आवड लावण्यापेक्षा नाटकाची आवड जास्त लागली. पण त्यावेळेस मी प्रभाकर पणशीकरांची नाटकं बघितलेली होती. तो मी नवेसारखं नाटक बघितलं होतं. डॉक्टर लागूंचं नटसम्राट बघितलेलं होतं. काशीनाथ घाणेकरांना बघितलेलं होतं. नानासाहेब शिरगोपीकर नावाचे गृहस्थ होते आणि ते रंगमंचावर म्हणजे गीता गाती ज्ञानेश्वर, हो. तर अशी ज्ञानेश्वर भिंत चालवत येतात. हो. तर ही जी जादू होती, हां. रंगमंच ही एक जादूमय गोष्ट आहे. हो. याचे संस्कार हे आम्हाला त्यावेळेस झालेले होते. आणि मग मी बालगंधर्वमध्ये जाऊन बघायचो. शाबास बिरबल शाबास नावाचं एक नाटक होतं आणि त्याच्यात एक हत्ती होता. आणि तो भला मोठा हत्ती, त्याची सोंड हलतीये, शेपटी हलतीये, तो स्टेजवर यायचा. मग आईनी मला विंगेत न जाऊन स्टेजवर दाखवलं होतं की हे असं असतात. आणि ते हत्तीच्या पोटामध्ये आम्ही डोकवलो तर त्याच्यात 3 माणसं बसलेली होती आणि ते हातपाय हलवत होते. एक जण सोंड, एक जण पाय. आणि ह्या सगळ्याचे आपल्या मनावर इतके परिणाम प्रचंड होत असतात. म्हणजे मी एका बाजूला म्हटलं तशी शाळा, एका बाजूला ही नाटकं चालू होती. दुसरी गोष्ट एक महत्त्वाची म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी त्यावेळेस तरी गाणी ऐकायला यायची. संगीत नाटक आजूबाजूला विपुल होतं. म्हणजे मी छोटा गंधर्वांना गाताना बघितलेलं ऐकलेलं आहे. त्याचप्रमाणे भीमसेन जोशी असतील, कुमार गंधर्व असतील, यांची गाणी, पु ल देशपांड्यांसारखा एक अतिशय महत्त्वाचा लेखक की जो बहुरूपी होता एका अर्थाने. आणि बटाट्याची चाळ असेल किंवा त्यांनी केलेलं कविता वाचन असेल, हे सगळं एका अर्थाने आम्हाला लहानपणी ऐकायला मिळालं. वसंत व्याख्यानमाला होती. अतिशय चांगले वक्ते, बोलायचं कसं, कीर्तनं व्हायची. कारण मी पुण्यात जिथे राहायचो तिथे 7 दिवस कीर्तनं, 8 दिवस कीर्तन. कीर्तनकार हा एक नाटककारच असतो. इतक्या विविध पद्धतीने ते संस्कार लोकांवर बिंबवले जायचे आणि त्या लोकांमधलाच मी एक होतो. त्यामुळे माझ्यावरही तेच झालेले आहेत. आणि अजून एक माध्यम होतं महत्त्वाचं म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणीसारखं सशक्त माध्यमामध्ये व्यंकटेश माडगुळकर असतील, शंकर पाटील असतील, दमा मिराजदार असतील, यांच्या नभोनाट्य, म्हणजे पुरुषोत्तम दारव्हेकरांची नभोनाट्य अक्षरशः विस्मयचकित करणारी होती. एक श्राव्य संस्कार ज्याला म्हणतो आपण, ते मला असं वाटतं आकाशवाणीमुळे पण खूप झाले. आईला घेऊन तुमचा हळवा कप्पा कसा होता? आई तुमची कशी होती? संस्कार कसे होते? म्हणजे प्रत्येकाच्या आईला घेऊन त्याच्यावर संस्कार झालेले असतात. आई वेगळी प्रत्येकाची असते, तशी तुमची आई कशी होती आणि तुमच्या आईचं आणि तुमचं कसं नातं होतं? आमच्या घरामध्ये एक म्हणजे माझ्यावरचे, एक तर मी 6वा, म्हणजे माझ्यापेक्षा मला 4 बहिणी आणि 1 भाऊ. त्यामुळे आम्ही 6 जण त्यावेळेस होतो. त्यामुळे मी जेव्हा माझ्या आईवडिलांना बघायचो तेव्हा अतिशय कामात, म्हणजे काम सतत करण्याचे जे संस्कार होते पूर्णपणे प्रचंड व्यग्र. आणि माझे जे वडील होते हेही म्हणजे नोकरी करायचे ते LIC मध्ये, परंतु टायपिंगची कामं कर, शॉर्ट हँडची कामं कर, म्हणजे ऑदर नोकरी करून हो, कारण आमच्याकडे पैसे नव्हते आणि कुटुंब मोठं होतं. आणि माझे वडील म्हणजे माझे आजोबा, म्हणजे वडिलांचे वडील हे लहान असतानाच, म्हणजे वडील लहान असताना ते गेले होते. त्यामुळे सगळी वडिलांवर जबाबदारी होती. त्यामुळे वडिलांनी अपार कष्ट, त्या कष्टांचे जे संस्कार आहेत ना संदीप, ते आपल्या सगळ्यांवर प्रचंड झालं. माझ्या आईनी म्हणजे पापड लाटायची, अनेक व्यवसाय माझ्या आईनी केले. लहान मुलांना सांभाळणं आणि पाळणाघर होतं आमच्याकडे. आणि आम्ही काय नाही केलं, म्हणजे आम्ही फटाके, मी स्वतः लहानपणी फटाके घेतलेले आहेत. किंवा त्यावेळेस एक अशी स्कीम असायची, टाटाचे साबण विका लोकांच्या घरी. दिवाळी वगैरे आली की दिवाळीत फटाके विकण्याव्यतिरिक्त आम्ही किल्ल्यातली घरं वगैरे सुद्धा विकलेली आहेत. तर कष्ट करणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं. माझी आई विणकाम उत्तम करायची, शिवणकाम उत्तम करायची. सगळ्यात म्हणजे कामात सतत व्यग्र असणं, स्वावलंबी आपण असणं, हा संस्कार एक महत्त्वाचा माझ्या आईचा माझ्यावरचा आहे. 1 नंबर 2, आई काटकसरी खूप होती. म्हणजे घरातलं सामान योग्य रीतीने वापरायचं कसं, नियोजन कसं करायचं, आयोजन कसं करायचं. त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं अजून एक, ते म्हणजे ऐहिक सुखापेक्षा तुम्ही शिकणं अत्यावश्यक आहे, अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. आणि अभ्यासासाठी पुस्तकांचं दालन, म्हणजे आम्ही वाचनालय आमच्याकडे आम्ही जाऊ शकायचो. माझी आई हरिपाठ किंवा अनेक ग्रंथ, ज्ञानेश्वरीचा का ग्रंथ आमच्या घरी आई आणि तिच्या मैत्रिणी वाचायचे. त्यामुळे मला असं वाटतं माझी आई जेव्हा मला दिसते तेव्हा ती अत्यंत चिवट आणि अत्यंत जिद्दी, काटकसरी आणि योग्य काळजी करणारी आणि योग्य आपली मुलं
मार्गाला लागली पाहिजेत याची काळजी वाहणारी कायम होती. परंतु आमच्या घरामध्ये असं कुठल्याही पद्धतीचं हे करू नको ते करू नको. मी ट्रेकिंग करायचो अच्छा. आणि गडकोट किल्ले मी लहानपणी सगळे हिंडलेले आहेत. किंवा एखादी गोष्ट पाहिजे असं म्हटल्यानंतर ती का पाहिजे, म्हणजे तबल्याच्या क्लासला जा, तुम्ही टायपिंगच्या क्लासला जा, क्रिकेट खेळा, मैदानी खेळ खेळा, ह्या सगळ्याला आमच्याकडे प्रचंड अतुल मोह होते. पेठेमध्ये नाटक कसं भिनलं, कधी भिनलं आणि अतुल पेठेला केव्हा वाटलं की आपण नाटक केलं पाहिजे, पूर्णपणे उतरलं पाहिजे नाटकामध्ये? आश्चर्य वाटेल की म्हणजे मी जेव्हा माझा काळ आठवतो आणि मी आत्ता जसा दिसतोय आणि मी गेल्या 40 वर्षात खूपच बदललो, परंतु शाळेत असताना मला शाळा बिलकुल आवडायची नाही, मला गणित आवडायचं नाही आणि मी मला शोधत होतो एका अर्थाने. आणि मला असं वाटतं की मला त्यावेळेस आत्महत्या करायची होती, म्हणजे मला जगायचं नव्हतं आणि एकाकी पण होतं प्रचंड. आपण कोणाशी बोलू, काय बोलू, आजूबाजूचं जगाचे अर्थ मला लागत नव्हते आणि काळ तर बदलत होता. आणि ह्याच्यामध्ये मी एकटाच फिरायला जाणं, टेकडीवर जाणं, मित्र मैत्रिणी होते, शिक्षकही होते, परंतु मला काही त्यावेळेस सापडत नव्हतो. पुढे आम्ही शनिवार पेठेतना कोथरूडला राहायला गेलो आणि तिथे आमची शाळा माझी बदलली, अभिनव विद्यालयात मी गेलो आणि तिथल्या बाईंनी मला अचानक एकदा नाटकात घेतला आणि मी म्हटलं मला नाही करता येणार नाटकात वगैरे काम. आणि एक ज्याला इंग्लिशमध्ये इंट्रोवर्ट म्हणतात, अंतर्मुख असणारा एक व्यक्ती आहे, तसं मी होतो आणि बरंच स्वतःच्या स्वतः कविता लिहिणं वगैरे. तर अचानक मला असं झालं की त्यांनी शाळेत घेतलं आणि मला त्या आंतरशालेय स्पर्धेत घेतलं आणि मला फार मजा आली. मला बक्षीस मिळालं अभिनयाचं. आणि रंगमंचावर मी जेव्हा गेलो पहिल्यांदा असे मिशी लावून, तेव्हा मला हे अद्भुत विश्व वाटलं की अरे दिवे काय येत आहेत, माणसं काय बघतायत आणि आपल्या अस्तित्वाला काहीतरी अर्थ आहे असं पहिल्यांदा त्या रंगमंचावर जाणवलं की आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे, आपल्याला काहीतरी येऊ शकतं. पुढे माझ्या अजून एका काकांनी मला एका कार्यशाळेत नेलं. तिथे शिशुरंजन नावाची संस्था होती, शिशुरंजन, आणि ती थिएटर अकॅडमी ही जी भारतातली एक महत्त्वाची नाट्यसंस्था आहे, ज्यांनी घाशीराम कोतवाल केलं, महानिर्वाण केलं, जब्बार पटेल, सतीश आळेकर म्हणून, त्या संस्थेची ती एक छोटी संस्था होती. त्यांच्यामुळे मी ती नाटकं बघायला लागलो आणि बालनाटकात मी सटासट नाटकं लिहायला लागायचो. आणि त्यावेळेस मला जे तुम्ही लिहायचे पण नाटकं पण लिहायचे? माझी खरी तर सुरुवात लेखक म्हणून झाली आणि मग पुढे पुरुषोत्तम करंडक नावाची एक आंतर महाविद्यालयीन स्पर्धा असते, अतिशय महत्त्वाची समजली जाते आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये. त्याच्यामध्ये काय नाटक लिहायचं, नाटक करायचं, दोन्ही पण? मी स्वतः नाटक लिहिलं. माझा एक मित्र म्हणला लिहि रे नाटक, मी ते नाटक लिहिलं. काय विषय होता तो? चेस नावाची एकांकिका होती, 1983 साली. काय विषय होता त्याच्यामध्ये? त्यावेळेस काय झालं होतं, फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आमच्याकडे एक रॅगिंगचं प्रकरण झालेलं होतं आणि ते वर्तमानपत्रात मी वाचलं होतं आणि मला तो मित्र म्हणला काहीतरी नाटक लिहि. तर एका रात्रीत बसून मी त्या रॅगिंगच्या केसवर एक नाटक लिहिलं की रॅगिंग 2 प्रकारचं असतं, म्हणजे फिजिकल एक असेल, शारीरिक असेल, पण मानसिक बौद्धिक पण असू शकतं. एखाद्यावर वचक ठेवणं, दहशत करणं, ज्याला आपण ब्लॅकमेलिंग करणं म्हणू शकतो, अशाही पद्धतीचं ते असू शकतं. आणि त्याच्यातनं ती मानसिकता काय, एखादा माणूस असा क्रूर का होतो, त्याला असं का करावं वाटतं, सूड का घ्यावा असं वाटतो, ह्याचं मीमांसा करणारी ती एकांकिका होती. आणि त्या एकांकिकेला मला पहिलं बक्षीस लेखनाचं मिळायचं, अभिनयाचं केशवराव दाते नावाचं महत्त्वाचं पारितोषिक असतं वगैरे. आणि तेव्हापासून मला असं वाटतं की माझा एका अर्थानं मीच मला सापडलो. आणि त्या थिएटर अकॅडमीमध्ये मग एक फोर्ड फाउंडेशनची एक ग्रँट होती. नोकरीचा प्रश्न नव्हता, कारण मी BCom करायला गेलो नंतर. मला BCom तर करता येत नव्हतं आणि एखादा डिस्लेक्सी असल्यासारखं म्हणजे मला आकडे फिरायचे. कारण तुमचं काय कधी म्हणजे गणित हा विषय खूप छान आहे, परंतु कोणी त्याची आवड आपल्याला लावत नाही. आणि हे आकडे इतके एक माणूस दुसऱ्याला का देतोय पैसे, हाच मूलभूत प्रश्न मला वाटायचं की एवढ्या पैशात त्याचं नाटक आणि आयुष्य किती छान होईल. तर त्या अकाउंटन्सी आणि स्टॅटिस्टिक्स मला कधी जमलं नाही, परंतु त्या थिएटर अकॅडमीमुळे मी नाटकं लिहायला लागलो. तिथनं माझी महेश एलकुंचवार असतील किंवा विजय तेंडुलकर असतील, या सगळ्यांशी ओळख झाली. कारण त्यांच्या एका कार्यशाळेत मी निवडलो गेलो. फोर्ड फाउंडेशनची ग्रँट होती आणि 3 वर्षात नाटक लिहायचं होतं. आणि त्याच्यात आजच्या सगळ्या आघाडीतले जे लोक आहेत ना, आमचे जे समकालीन, म्हणजे अगदी जयंत पवारपासनं राजीव नाईक आणि मकरंद साठे, शफात खान, प्रेमानंद गजवी सगळे त्याच्यात होते. आणि खूप मजा आली, त्याच्यातनं नवीन शिक्षण झालं. आणि नाटक हा प्रकार किती गंभीर आहे आणि तो किती, म्हणजे एका अर्थाने त्याची साधनं कशी केली पाहिजे, तपश्चर्या कशी केली पाहिजे, त्याची तयारी कशी केली पाहिजे, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, आपला दृष्टिकोन विकसित कसा केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मला त्या कार्यशाळेत कळल्या.
तुमचं नाटक वेगळं आहे, म्हणजे धांगडधिंगा, गाणी, मस्ती हे तुमच्या नाटकात नसते. तुमचं नाटक, मी अनेक नाटकं बघितलेत, गंभीर नाटक असते, एक विषय मांडणारं, त्या विषयाला न्याय देणारं असं तुमचं नाटक असते. तुम्हाला काय वाटलं की आपण नाटकामधून सामाजिक बोध द्यावा? तुम्हाला काय वाटलं की नाटकाची चळवळ ही एक सामाजिक चळवळ निर्माण झाली पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला प्रचंड यश आलं आहे? खरं सांगायचं तर असं ठरवून वगैरे काही केलेलं नाही आहे, परंतु मला असं वाटतं प्रत्येकाचा एक पिंड असतो, म्हणजे आपण किंवा मानसिक धारणा असते, विचारधारा असते, आणि ती हळूहळू हळूहळू तयार होते. आपल्या आयुष्यात कोण माणसं येतात, आपल्यावर मी मगाशी जो शब्द वापरला, श्राव्य संस्कार काय होतात, तसे दृक संस्कार काय होतात. म्हणजे मी मगाशी म्हटलं घाशीराम कोतवाल, त्या घाशीराम कोतवालमध्ये मी काम करायचो आणि जग हिंडलो. म्हणजे हंगेरी, युगोस्लाविया, रशिया, ईस्ट जर्मनी, वेस्ट जर्मनीमध्ये नाटक जेव्हा घेऊन गेलो, आणि इतकी चांगली लोक बघायला मिळाली, ऐकायला मिळाली. म्हणजे पु ल देशपांडे आणि सुनीताबाई जेव्हा कविता म्हणायच्या तेव्हा त्यांचं बॅकस्टेज हे मला करायची संधी मिळाली. आणि इतक्या मोठ्या माणसांनी गायलेल्या बाबा बोरकरांसारख्या कविता असतील, खानोलकरांच्या कविता असतील, याला मी श्राव्य संस्कार म्हणतो. ते किती गांभीर्यानं नाटक करतात, तसं मला करायचं होतं. मला घाशीराम कोतवाल, महानिर्वाण, बेगम बेरवे या नाटकांनी एक्साईट केलेलं होतं. अर्थात मी त्यावेळेस बबन प्रभूंची पण नाटकं बघितलेली होती, पण मला ती पण नाटकं महत्त्वाची वाटतात. मला स्वतःला वाटतं, एकाने फार चांगलं वाक्य म्हटलं आहे, लेट ऑल फ्लॉवर्स ब्लूम इन द गार्डन. एखाद्या बागेमध्ये अनेक प्रकारची फुलं ही फुलाला पाहिजेत, झाडं ही असायला पाहिजेत. बरोबर आहे. म्हणजे वडाची 2000 झाडं, याला काही आपण जंगल म्हणत नाही, ते झालं मोनोकल्चर. बरोबर आहे. पण ज्याच्यात पॉलिकल्चर असतं, की ज्याच्यात विविध प्रकारची झाडं, विविध प्रकारची माणसं, विविध प्रकारच्या त्यांच्या स्वभाव, आवडी निवडी, अशा यांनी ते जंगल तयार होतं. हेच जंगलाची जर उपमा द्यायची ठरली तर मला असं वाटतं नाटक नावाच्या प्रकारामध्ये विविध प्रकारची नाटकं असली पाहिजेत. आता मला या प्रकारचं नाटक सुचतं, मला वाटतं करावं असं वाटतं. आपलं नाटक म्हणजे आपलं काहीतरी एक स्टेटमेंट असावं, विधान असावं, आणि त्याच्यात एक मॅसेज त्यातून. हा मेसेज हा शब्द थोडा ढोबळ होईल, पण मला असं वाटतं मला जे आत खतखत आहे, कारण मी अस्वस्थ असतो, मला अस्वस्थतेतूनच नाटक करावं असं वाटतं, की माझ्या आजूबाजूचं जे चाललंय, मला अनेक प्रश्न पडतात की हे काय नेमकं, हे कोणी निर्माण केलं, याच्यामध्ये नाटकाच्या माध्यमातून जे अनेक नाटकं करतात त्यांना तुमचं हे चांगुलपणाचं नाटक खटकलं नाही? नाही, म्हणजे ॲक्च्युली खटकलं की नाही हा माझ्या मनाशी तो प्रश्नच कधी नव्हता. कारण आपल्याकडे अशा पद्धतीचं गंभीर नाटक करणारे मोठी ट्रेडिशन आहे. तुम्ही जर महात्मा फुल्यांचं तृतीय रत्न बघितलं, म्हणजे अनेक स्ट्रीम्स असतात, अनेक प्रवाह असतात. तर मला असं वाटतं की आपल्याकडे गंभीर नाटक म्हणजे अगदी खाडीलकरांचं नाटक असेल, तेंडुलकरांचं नाटक असेल, एलकुंचवारांचं, ही सगळी त्या अर्थाने गंभीर नाटक करणारी माझ्या आधीची पिढी आहे. त्यामुळे मला तसा नाही, मला असं वाटत त्रास झाला. तो पिढीचा एक भाग झाला. पण आत्ताच्या पिढीला असे धीरगंभीर नाटकं बघायला आवडतात का, किंबहुना आवडत नाहीत, हेच असावं? किंवा तुमचा अनुभव काय आहे की अलीकडची पिढी अशा धीरगंभीर नाटकांना, एका विषयाला, एका विचाराला घेऊन समोर मंचाच्या समोर बसते, स्टेजच्या समोर बसते? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की जगभर कुठेही गांभीर्यानं जे नाटक होतं, म्हणजे वेटिंग फॉर गोदोसारखं नाटक असेल किंवा सार्त्रचं नो एक्झिट नावाचं नाटक असेल, तर ह्याला काही प्रचंड गर्दी असणार नाही. प्रत्येक ठिकाणी एक पॉप कल्चर असतं, म्हणजे पॉप्युलर कल्चर असतं, आणि अतिशय कोणीतरी गांभीर्यानं पण नाटक करणारं असतं. साहित्य पण तसंच असतं. मला असं वाटतं आपापली जी आवड निवड आहे, ज्या पद्धतीने व्हॅन गॉगला चित्र काढायचं होतं, पिकासोला काही लाखो लोक नव्हती. व्हॅन गॉगचं तर तो मेल्यानंतरच प्रसिद्ध झाला. बरोबर आहे. मी मगाचपासून जे असं म्हणायचा प्रयत्न करतोय की आपली जी अभिव्यक्ती आहे, मी असं म्हणत होतो की मला मेसेज देण्यापेक्षा मला आजूबाजूलाच इतके प्रश्न पडतात, माझ्या जगण्याचे प्रश्न आहेत, ज्याला आपण अस्तित्वाचे प्रश्न म्हणू. म्हणजे मी कोण, मी असा का, माझ्या आजूबाजूचं जग असं का, ते गरीब लोक असे का आहेत, ते सफाई कर्मचारी तसे का आहेत, हेच प्रश्न मला सातत्याने पडतात. मला एखादी गोष्ट बघितली की त्याच्याविषयी शेकडो प्रश्न पडतात, आणि ते पडलेच पाहिजे, म्हणजे जिवंत माणसाचं ते उदाहरण. आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी नाही म्हणत आहे, त्या प्रश्नांमधला नवीन प्रश्न हे मला असं वाटतं की मी नाटकाच्या द्वारे शोधायचा प्रयत्न करतो. तो माझा एक आत्मशोध असतो, ती माझ्या जगण्याची प्रक्रिया आहे, आणि त्याच्यामध्ये मला खूप मजा येते, आनंद येतो.
नवीन पिढी म्हणत असताना नवीन पिढी सुद्धा तितकीच गंभीर आहे. हो. म्हणजे आज मी पुण्यात आणि इतरत्र जेव्हा हिंडतो महाराष्ट्रभर हो. तेव्हा असं अजिबात नाहीये. हो. पुण्यासारख्या ठिकाणी आज धर्मकीर्ती सुमंत असेल, आलोक राजवाडा असेल, हो. पर्ण पेठे असेल, हो. शिवराज वायचळ असेल, अतिशय गंभीरपणे हो. ते नाटक करू इच्छित आहेत. हो. किंवा इथे आमचा जालन्याचा राजकुमार तांगडे असतील, काहीतरी म्हणायचं आहे शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोल्ला. हो. तर मला असं वाटतं की ही पिढी म्हणजे माणसं मुळात कमी असतात. हो. ज्यांना काही वेगळं करायचं आहे. बरोबर आहे. कारण त्या वाटा अतिशय खडतर असतात. हो. म्हणजे अशी जी कविता आहे ना की अशा वाटेने आपण जातो की हो. त्या वाटेवरनं आधी कोणी गेलेलं नाहीये. हो. त्याला अनगड वाट म्हणतात. हो. ही अनगड वाट शोधणारी माणसंच मुळात कमी असतात. बरोबर आहे. पण ती असतात प्रत्येक पिढीमध्ये, असा माझा ठाम विश्वास आहे. तशी ती आत्ताच्या पिढीत पण आहे. आत्ता तुम्हाला काय वाटतं की चित्रपटाचा दर्जा किंवा नाटकाचा दर्जा समाजाभिमुख काम करते, लोक उन्नतीचं काम करते. एखाद्या चित्रपटामधनं चांगला मॅसेज मिळतो, पण बहुतांशी 95 चित्रपटामधनं एक काहीतरी आपलं करमणुकीचं साधन म्हणून 3 तासाचं त्या पिक्चरकडे बघितलं जाते. पूर्वी तसं नव्हतं. तुम्ही या सगळ्या बदलाकडे कसं पाहता? मी थोडं असं म्हणेन की करमणूक करण्याच्या कुठल्याही माध्यमाविरुद्ध मी नाही. म्हणजे चांगली करमणूक असली पाहिजे, चांगलं हसूयात की, चांगले विनोद घडणं. म्हणजे बबन प्रभूची नाटकं बघताना किंवा मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, दादा कोणके यांचा पहिला चित्रपट म्हणजे एकटा जीव सदाशिव असेल, सोंगाड्यापर्यंत, नंतरचं दादा कोणक्यांचं काय झालं हे विसरा, पण इच्छा माझी पुरी करा किंवा ज्या पद्धतीने लक्ष्मीकांत बेर्डेचं सुरुवातीची नाटकं होती, अफलातून होती. किंवा आजही मी जेव्हा केदार शिंदे आणि लोकांची संतोष पवारचं नाटक बघतो, मला फार मजा वाटते. म्हणजे चांगली करमणूक ही असायला काही हरकत नाही. पण मेसेज हा माझ्या दृष्टीनेही महत्वाचा नाही. मला असं वाटतं, कारण मेसेजला काय होतं की आपण ठरवून काहीतरी लोकांना उपदेश करतोय. शेवटी मला असं वाटतं, मी उपदेश करणार कोण आहे? कारण मला काही कीर्तनकार व्हायचं नाहीये आणि मला प्रवचनकार व्हायचं नाही आणि मी काही न्यायाधीश नाहीये. तुम्ही चांगले कसे व्हा हे सांगणार मी कोण? तुम्ही कोण ठरवणार? कारण माझ्यामध्ये सुद्धा खूप दोष आहेत. माझेच प्रश्न मला एवढे आहेत. तर मला असं वाटतं की मी परत सांगतो, मला काय येत नाही हे तपासून बघण्यासाठी माझं नाटक असतं, मला काय येतं हे दाखवण्यासाठी नाही. करेक्ट आहे. आता ही करमणूक जेव्हा आपण म्हणतो ना, ती चांगली करमणूक असावी. त्या करमणुकीचा दर्जा आपण असं म्हणूयात की चांगला विनोद, असं आपण म्हणायला गेलो तर चिवी जोशींचा विनोद आपल्याकडे होता, पु ल देशपांड्यांचा होता, अनेक लोक, मुकुंद टाकसाळे यांचा विनोद चांगला आहे. हा विनोद लोप पावत जातो आणि तो आपण ज्याला म्हणतो अश्लील होतो, अश्लाघ्य होतो. इथे मात्र आपली भांडणं होऊ शकतात. अर्थात अश्लील चांगल्या अर्थाने अश्लील व्हायला पण माझी हरकत नाही आहे. कारण समाजामध्ये मी मगाशी जे वाक्य वापरलं, लेट ऑल फ्लॉवर्स ब्लूम इन द गार्डन, तर वेगवेगळे वास असतात. ते फक्त गोडच वास असतात, फक्तच गुलाबाचं फुल असतं असं नाही. कोरांटीचंही फुल असतं ज्याला वास येत नाही कदाचित. तर मला असं वाटतं की त्याच्या विरुद्ध मी नाही आहे. मी कशाच्या विरुद्ध आहे? समाज विघातक गोष्टी लोकांवर, उद्या एखाद्यानी सतीची चाल कशी योग्य होती आणि स्त्रियांना फक्त घरामध्येच कसं डांबून ठेवलं पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतलं नाही पाहिजे, त्यांनी बुरखा ओढला पाहिजे, असं जर कोणी नाटक केलं तर त्याच्या मात्र मी विरुद्ध आहे. कारण आपण प्रगतीच्या विरुद्ध जातो. जी आत्मोन्नती आहे, जी आपल्या आधीच्या पिढीनी इथपर्यंत आणून ठेवलं, कोणीतरी जातपात महत्त्वाची असं जर नाटक केलं तर चालणार नाही. कोणी असं म्हटलं की आमचा धर्म महत्त्वाचा आहे आणि ह्याच धर्माची माणसं भारतात राहतील. पण तशा नाटकावरनं अनेक वेळा वाद होतात. अनेक नाटकं तशी समाजामध्ये आहेत की त्यांचा विरोध मी वेळोवेळी केलेला आहे किंवा लोकांनी पण केलेला आहे. त्या बाबतीतलं मला असं वाटतं की त्यांना करायचं असेल तर त्यांनी करू देत, पण भांडणं नक्की होणार. कारण मी सेन्सॉरशिपच्या पण विरुद्ध आहे. लोकांना परवानगी देता कसं काय? नाही, पण सेन्सॉरशिपच्याच मी विरुद्ध आहे. मला असं म्हणायचं की तुम्ही सेन्सॉर करणारे कोण? लोकांना बोलू दे. कारण तुमच्या शेवटी मनात खतखत आहे ना. शेवटी आज सोशल मीडियावर ना आपल्याला चक्रावून जायला होतं की अरे ही माणसं आपले साधे मित्र होते, आई वडील होते, घरामध्ये भांडणं लागली, नवरा या वाद्याचा असतो, बायको आता त्या वेदाची असते, ज्याला प्रो आणि अँटी. आता मला असं वाटतं की मुळात ते होतंच, ते व्यक्त करायला चान्स नव्हता, आता सोशल मीडियाने तो करायला दिला. तर मला असं वाटतं की संवाद हा खूप महत्त्वाचा आहे, मोठ्या प्रमाणावर अत्यावश्यक आहे. संवादाविना आता होतच नाही, हल्ली कोणामध्ये होतच नाही. आणि खुला संवाद, आपण ऐकून घेणं, आपण विनोद सहन करणं, आपण चित्र सहन करणं. अदरवाईज मला हे तुझं चित्र आवडलं नाही, तुझ्यावर केस भरतो, ही घटना कालची परवाची आहे आणि मला असं वाटतं ती काही योग्य आहे असं मला वाटत नाही. जेव्हा तुमच्या आईने पाठीमागच्या साईडनं तुम्हाला हत्ती कसा होता हे दाखवायला नेलं, तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एखाद्या रंगमंचावर नाटक केलं आणि आई समोर बसलेली होती, आईची काय प्रतिक्रिया होती? खरं सांगू का,
म्हणजे आईनी माझं नाटक 2-3 बघितली होती आणि चेसला पण ती आलेली होती. पडघम बघितलेलं आहे, घाशीराम कोतवाल. माझ्या मुलाला एवढं तर करता यायलाच पाहिजे असा तिचा भाव होता. पण तरी आईने शाबासकी शाबासकी तर हो, म्हणजे घरी जाऊन ओवाळणं आणि केळ्याची शिकरण करणं हा आमच्या आईचा सर्वोत्कृष्ट आनंद होता. आणि आई वडील मला असे 5 रुपये 2 रुपये किंवा रस पिऊ नये वगैरे असं म्हणले किंवा पतंग उडवायला 50 पैसे दिले की खूप आनंद व्हायचा. मला असं वाटतं तीच शाबासकी. आजकालच्या आईवडिलांसारखं ये हू सगळ्याला टॉप म्हणणं अशी काही पद्धत त्यावेळेस नव्हती. एक साधारण केळाचं शिकरण आणि पतंग खेळायला एवढं ठीक आहे. म्हणजे आता अजून खूप बाळा म्हणजे पल्ला गाठायचा हा दिवाळीतला किल्ला बांधलाय, अजून तुला एव्हरेस्ट बघायचं आहे, ही भावना त्यावेळेस होती. आणि त्यामध्ये समाधान पण प्रचंड होतं. 100% समाधान होतं. म्हणजे माझी आई आणि माझे वडील ज्या समाधानानं मृत्यूला सामोरे गेले तसंच मला जाता आलं. कसं झालं होतं त्यांचं? दोघे जवळजवळ 88 वर्षाचे होते. माझे वडील वयाच्या 83 वर्षापर्यंत काम करायचे आणि पैसे मिळवायचे. कुठं? ते LICची कामं करणं, छोटे छोटे काही लोकांकडे जाणं, काही पोस्टाची कामं करणं, असे म्हणजे गरज नव्हती खरं तर, कारण माझा भाऊ पण शिकलेला होता. ते सवय पडली, सवय पडली काम सतत. आणि आई सुद्धा, म्हणजे आमच्या घरी पाळणाघर होतं आणि त्या पाळणाघरात मुलाची आई आता कुठे सांभाळतेस, पण आम्हाला त्या लहान मुलांची इतकी सवय लागली की आम्ही असं नेहमी म्हणतो कोथरूडमधली निम्मी मुलं खेळलेली आहेत. त्यामुळे मला लहान माझी मुलगी जेव्हा झाली तेव्हा मी दुसऱ्या दिवशीपासून तिला ट्रेनिंगच होतं की मुलाला सांभाळायचं कसं. आणि ही कामं पुरुषांनी करायची आणि ही कामं बायकांनी करायची हे आमच्या घरामध्ये बिलकुल नव्हतं. माझ्या सासूबाईंना पहिला त्रास व्हायचा की आपला जावई उठून भांडी घासतो किंवा धुणं धुतो. हे असं का? माझ्यासाठी तुम्ही कामच करू नका, मला ते आवडतच नाही. कारण कामाची विभागणी, श्रम विभागणी आणि समानता ही मूल्य मला असं वाटतं माझ्या आईने जसं पेरलं तसं मी विविध चळवळींची जोडला जेव्हा गेलो, मग मेधा पाटकरांना बघितलं, उल्का महाजनांना बघितलं, सुरेखा दळवी असतील किंवा आम्ही आरोग्याच्या ठिकठिकाणी लोकांना भेटलो. असं झालंय का की त्या चळवळीला चळवळीचा तुमचा जो विचार होता तो नाटकामधनं यायला लागला? अनेक सामाजिक स्वास्थ्यासारखे अनेक नाटकं त्यातून यायला लागले. आणि एक विचार म्हणजे मी जेव्हा तुमचं नाटक पाहिलं तेव्हा असं वाटलं की आपण 10 पुस्तक वाचायची गरज नाही, तुमचं नाटक एकदा पाहायला पाहिजे. त्याचा एकमेकाशी पूरक असा संबंध आहे असं मला जाणवलं. हो, सुरुवातीचे काय होतं, आपल्या आयुष्याचा पण एक प्रवास असतो नाही का, म्हणजे टप्पे असतात. आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपल्या स्वतःच्या प्रश्नांविषयीची नाटकं होती. नंतर हळूहळू मला चांगले लेखक भेटत गेले. श्याम मनोहरांसारखा लेखक असेल, मकरंद साठेंचं नाटक केलं, अजित दळवींचं केलं, मी दिबा मोकाशींचं नाटक केलं, अनेक लोकांचे वेटिंग फॉर गोडो नावाचं नाटक केलं होतं. या सगळ्या लेखकांनी किंवा भालचंद्र नेमाड यांचे मी कोसला सुद्धा आकाशवाणी केलं, त्यांनी माझा दृष्टिकोन विकसित केला. लेखन म्हणजे असं असतं, आपण समाजाच्या प्रश्नांकडे, व्यक्तीकडे, स्वभावाकडे असं बघायचं असतं. नाटक म्हणजे असं असतं, नाटकाचे गुण कसे असतात, त्याच्यामध्ये अनेक प्रकार काय असतात, नाटक रचणं आणि नाटक खेळणं हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या शिकण्याच्या टप्प्याटप्प्यातल्या होत्या. त्याप्रमाणे माझं नाटक बदलत गेलं. पुढे झालं असं की मी नाशिकला गेलो, मुक्त विद्यापीठामध्ये मी नोकरी केली. ती नोकरी सोडून मी महाराष्ट्र एड्स कंट्रोल सोसायटीत होतो. या 2 गोष्टींमुळे मला शिक्षण, महाराष्ट्रभर मी हिंडायचो. त्यावेळेस मी शेतीवर असा येऊन आमच्या श्रीय दाभोळकरांबरोबर द्राक्ष महर्षी ज्यांना म्हणतात, तर आंबा, तूर, द्राक्ष, भुईमूग या सगळ्या पिकांवर चित्रफिती करण्याचं माझ्याकडे काम होतं किंवा मी कोणाबरोबर तरी काम करायचो. मला असं वाटतं की शेती आणि नाटक याचा खूप जवळचा संबंध आहे. शेतीमध्ये जे जे होतं मूल्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनेक शेतकऱ्यांच्या आसूडमधून ते दाखवून दिलेलं आहे. आणि शेतीमध्ये जशी नांगरणी, उफणणी, फणणी करतात, शेत त्यावेळेस जाळायचे, आता जाळत नाहीत, परंतु तिथला कचरा हा सेंद्रिय समजला जातो. शेतीमध्ये आंतरपीक पालट करतात, तसंच नाटक आणि कलेच्या माध्यमात सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. आपणच आपल्या विचारांची नांगरणी केली पाहिजे. आपणच आपल्या विचारांना एकदा खरोखर समोर ठेवून, म्हणजे बी टाकण्यापासून ते त्याची कापणी करेपर्यंत तो सगळा प्रवास जो जीवनाला पण तंतोतंत लागू होतो आयुष्याला. आणि त्या पद्धतीचं जगणं आणि नाटक, शेती आणि नाटक आणि विविध क्षेत्र, म्हणजे एखादा कुमार गंधर्व जे करू पाहत असतो संगीताच्या क्षेत्रात, एखादा आर्किटेक्ट त्याच्या बिल्डिंगमधनं जे साकारत असतो, मला असं वाटतं की हे इंटरडिसिप्लिनरी ज्याला म्हणतात किंवा मराठीमध्ये ज्याला आंतरशाखीय संबंध म्हणतात, हे तिथे पहिल्यांदा उलगडले. आणि तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे यायचं झालं तर हळूहळू झालं काय की मी माझ्या नाटकातून आपोआप, म्हणजे न ठरवता, आरोग्याचे प्रश्न यायला लागले,
एक मी माहितीपट केला होता. मी जवळजवळ 15-20 माहितीपट केले. त्याच्यामध्ये कचरा कोंडी, कोंडी ते कुंडी नाही, कोंडी हा शब्द मी कॉइन केला. तो पुणे महानगरपालिका कामगार युनियनसाठी मी तो केला होता. आणि 1.5-2 वर्ष मी सफाई कर्मचाऱ्यांच्या बरोबर राहिलो आणि तो माहितीपट केला. आणि त्याच्यामुळे आपला दृष्टिकोनच बदलला की कोण माणसं, समाजातली कुठलीही व्यवस्था, आपण ज्याला निचला तबका म्हणतो, खालचा जो स्तर आहे, हा किती गटारात उतरतो म्हणजे काय होतं. मी गटारात उतरून बघितलं. सोपं नाही घाण काढणं, गटारात उतरणं आणि तो माणूस अख्खा त्या गटारच्या पाण्यात जाणं. मला असं वाटतं की तिथे माझा आवाज बदलला. आणि मला असं वाटतं की आपल्यावर हे असतं ना की आपण अबक पेठे आहे, म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण आहे, ते गळून पडलं. मी पुण्याचा आहे, ते गळून पडलं. मी अबक मराठी भाषिक आहे, मी फक्त महाराष्ट्राचा आहे, गर्व से कहो, असं गर्व से कहो म्हणता येत नाही. तर खरं सांगायचं झालं तर आपल्या मनामध्ये कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकटले, याचा अर्थ नेमका मला हळूहळू गवसायला लागला. तो गवसला असं नव्हे, गवसायला लागला. पण मला असं वाटतं की ते जर केलं, ती जर आपल्या ह्याच्यावरची जी साचलेली आपल्या डोळ्यासमोर एक काजळी असते, ती जर गळून पडली, ती गळून पडण्याचं माध्यम म्हणजे नाटक होतं. आणि त्यामुळे त्या नाटकांमध्ये जे जे विषय त्या वेळेस मला महत्त्वाचे वाटले, म्हणजे सूर्य पाहिलेल्या माणूसमध्ये डॉक्टर लागू होते, आणि सॉक्रेटिसचे विचार काय होते, आनंदवरीमध्ये तुकारामाचे विचार काय होते, की सहिष्णुताच आपल्या समाजातली नष्ट होतीये का, हा मला प्रश्न घेऊन महत्त्वाचं वाटलं. चौकसारखं माझं नाटक होतं, गोळायुगसारखं नाटक, आणि ते गोळायुग असं नाव होतं. अलीकडच्या काळात तुम्ही जेवढी नाटक केली तेवढ्या नाटकामध्ये सगळ्यात चांगला रिस्पॉन्स कोणत्या नाटकाला मिळाला, की ज्यातून काहीतरी लोकांनी मॅसेज दिला, त्याच्यामध्ये लोकांमध्ये चर्चा झाली, असं कुठलं नाटक तुम्हाला वाटतं की ते खूपच अफलातून झालं? आता खरं सांगायचं तर मी केलेली 30-35 नाटकं ही मला सगळीच माझ्यासाठी आजही महत्त्वाची आहेत. कारण मी असं म्हणतो की ती माझ्या त्या टप्प्यावरची ती आपल्याला महत्त्वाची वाटत असतात. मला खरं सांगायचं झालं तर त्यातली 3-4 नाटकं अत्यंत महत्त्वाची असतात. मी वेटिंग फॉर गोदो नावाचं नाटक केलं होतं. वेटिंग फॉर गोदो हे सॅम्युअल बेकेटचं नाटक, अस्तित्वविषयक होतं, ते अतिशय चांगलं होतं. चौक नावाचं नाटक होतं की ज्याच्यात सगळ्या विचारसरणींचा धज्जा उडाला आहे आणि सगळा ट्रॅफिक जाम झालेला आहे. मकरंदसाठी आणि मी ते नाटक केलेलं होतं. ते मला अतिशय सत्यशोधक हे महात्मा ज्योतिबा फुले, आणि कारण त्याच्यात सफाई कर्मचारी जवळजवळ 80% लोक त्यातले होते, आणि त्यांच्याबरोबरची इंटरॅक्शन आणि महाराष्ट्रभर, आणि ते नाटक मी कानडीत पण केलं. ते मला नाटक अत्यंत महत्त्वाचं वाटतं. आणि आत्ता केलेलं शब्दांची रोजनिशी नावाचं होतं की भाषाचा विलय होतो, भाषा नष्ट होणं म्हणजे काय. तर एक भाषा नष्ट झाली की वाक्प्रचार जातात, म्हणी जातात, त्या भाषेतलं शहाणपण जातं जगण्यातलं, ह्या विषयीचं ते नाटक होतं. आणि मला असं वाटतं ही सगळीच केलेली, म्हणजे ही मुख्यतः 3-4 नाटकं ही मला तरी फार महत्त्वाची वाटतात. आता लोकांना किती आवडली तर खूप लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला. काही वेळा अत्यंत प्रखर टीका झाल्या नाटकांवर. काही वेळा असं वाटतं की हां, त्या 35मधली खरं सांगा, आज मला विचारलं तर ABC असं जर आपण घटक लावले तर 30 नाटकं Cमध्ये मी ढकलेन. आणि खरं तर एखाद्या नाटकात मला काहीतरी आत्ता नाटक सापडलं असं वाटायला लागतं. आणि मला असं वाटतं मग तीच ऊर्जा आपल्याला असते की अरे आता मला कळलं तर नवीन नाटक करून बघूयात. तर त्यामुळे मी असं म्हणेन की आय एम हॅपी बट नॉट सॅटिस्फाईड. मला असं वाटतं की मी अजून खूप करायचं आहे. तुमचं जे सगळेजण आत्ता हा इंटरव्ह्यू पाहत आहेत त्यांना मला या निमित्ताने सांगायचं की मी आज अतुल पेठे यांना या इंटरव्ह्यूसाठी का बोलवलं, त्याच्यामागे खूप कारणं आहेत. महाराष्ट्रामध्ये आपल्या खूप अनेक चळवळी झालेल्या आहेत. त्या चळवळी आज समाजमनावर खूप छान पद्धतीनं कुठंतरी काम करतात. एक संस्कार घालून द्यायचं, एक चौकट घालून द्यायची ते काम करतात. तसंच चळवळ नाटकांची आहे, जी चळवळ महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतुल पेठे सरांनी उभं केलेली आहे. आणि अभिमान वाटतो अतुल पेठे सरांचा आणि त्यांच्या कामाचा, की त्यांनी त्यांच्या कामासह वेगवेगळ्या संघटनामध्ये, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये स्वतःला वाहून घेतलं. आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक येणाऱ्या पिढीला अतुल पेठे कोण होते, अतुल पेठेंनी काय केलं, हे काम पुढचे 400 वर्ष निश्चितच खूप जबरदस्तपणे इथं पेरलं जाईल. असं म्हणतात की पेरलं ते उगवतं. तसं नाटक म्हणलं की हल्ली अतुल पेठे यांचं काम, आणि तेही नुसतं नाटक करमणुकीचं साधन म्हणून नाही, तर एक सामाजिक संदेश देणारं, एक सामाजिक विषय मांडणारं, आणि त्या विषयापासून आपण दूर जाऊ शकत नाही. तो आपल्या समाजमनाचा, आपल्या अंगाचा, आपला अंतर्भूत किती महत्त्वाचा भाग आहे हे पटवून देण्याचं काम अतुल पेठे सरांनी आपल्या अनेक नाटकांमधनं केलं. म्हणून त्यांना मी आज बोलवतो. सर, मी आता समारोपाकडं येतो. मला तुम्ही हा सगळा तुमचा प्रवास आत्तापर्यंतचा जेव्हा मागे करून तुम्ही पाहता, तेव्हा तुम्हाला काय वाटतं की अतुल पेठे यांनी ह्या गोष्टी केल्या म्हणून हे सगळं
अंमलामध्ये आणलं, तुम्ही वाईट परिस्थिती पाहिली, तुम्ही अनेक सामाजिक चळवळीमध्ये काम केलं, तुमच्या घरी ते संस्कार होते, वॉटेवर अनेक विषय त्याला लागून आहेत. तुम्ही कसं पाहता तुमच्या मागच्या आयुष्याकडं, त्याच्या माध्यमातून तुम्ही एवढं मोठं काम उभं करू शकलास? माझ्या दृष्टिकोनातून माझ्या कार्यक्रमाचं पण नाव ते आहे सक्सेस पासवर्ड. तर तुमच्या सक्सेस यशूकडे तुम्ही कसं पाहता? या प्रश्नाचं उत्तर देणं खरंच अवघड आहे, कारण मला काही मिळवायचं होतं म्हणून मी मुळात हे केलंच नाही. मला खूप मजा येत होती, माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होत होता, म्हणून मला असं वाटतं की ती प्रत्येक त्या दिवशीच्या प्रयोगाने माझ्यात मजा आली. आज बघत असताना मला असं वाटतं की हो, सगळी मजा आली, कारण कित्येक लोकांना भेटलो, गावोगावी गेलो आणि आपल्या मनावरचं मळब दूर झालं. आपल्याला असं वाटतं ते असतं की ती चिमणीची एक गोष्ट सांगतो आणि मला वाटतं मी थांबतो की ती चिमणी जेव्हा काय अंड्यात असते तेव्हा तिला वाटतं अरे जग मला कळलं, अंड म्हणजे जग. एक दिवशी अंड फुटतं आणि त्या घरट्यात ती उडायला लागते, म्हणजे बघायला लागते. ती म्हणते किती वेडी होती मी, हे अंड म्हणजे जग नाही, हे घरटं म्हणजे जग. पुढे थोडे तिला पंख येतात, मग ती फांदीवर जायला लागते, 2 पानांवर जाते. ती म्हणते अत्यंत मूर्ख होते मी आधी अंड्याला जग मानायचे, मग घरट्याला मानायचे, मग एका फांदीला मानायचे. हे नाहीच आहे, ही फांदी म्हणजे जग. पुढे ती उडायला लागते आणि ती म्हणतो अरे बापरे, हे अख्खं झाड मी आता हिंडू शकते. मग परत तेच होतं की झाड म्हणजे जग. मग पुढे अजून तिला पंख फुटतात आणि ती उडायला लागते आणि आसमंतात उडायला लागते आणि तिला लक्षात येतं की माझ्यासारखी मूर्ख मीच होते, ज्याला मी जग म्हणत होते ते फार छोटं होतं. आता मी जगाचा विचार करणं सोडलंय, कारण जग अनंत आहे आणि माझी क्षमता मला जेवढ्या वेळ घेऊन जाईल तेवढ्या वेळ मला असं वाटतं माझं शहाणपण मला मिळेल. या सृष्टीच्याकडे बघत असताना आपल्याला ते शहाणपण, तो विस्डम मिळणं हा माझ्या दृष्टीने कलेचा महत्त्वाचा भाग आहे. कलेच्या माध्यमातून ते मला मिळालं, एखाद्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळेल. प्रश्न आहे तो मी छान आहे का नाही, मी व्यवस्थित आहे की नाही, मी माझ्या पुढच्या पिढ्यांना काय देतो, माझ्या काही एखादा प्रश्न आपण, एखादं मूल्य आपण त्या पिढ्यांपर्यंत पोचवतो का, प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो का. एखादी गोष्ट, ही एखादी पालखीची आपण नेहमी उपमा देतो तसं आहे की ती पालखी चालू आहे आणि आपण सगळे त्याचे भोई होणं हे अत्यावश्यक आहे. फक्त खात्री करून घ्यायला लागते की आपल्या खांद्यावर पालखी नेमकी कोणाची आहे, ती विवेकवादी माणसाची आहे की नाही, ज्ञानेश्वर तुकारामांची आहे की नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता तुम्ही सांगितलं की तुमची आई, तुमचे वडील कशा पद्धतीनं तुम्हाला प्रोत्साहित करायचे, सांगायचे. आता ते नाही आहेत, पण आज ते असले तर अजून खूप त्यांना आनंद झाला असता, खूप मजा आली असती त्यांना की बाबा माझा पोरगा किती देखणा दिसतोय, अजून किती छान पद्धतीनं नाटकात तो काम करतोय आणि त्याचं नाव केवढं मोठं झालं आहे. आत्ता तुमच्या आई हा इंटरव्ह्यू बघत आहेत असं तुम्ही समजा, आणि तुम्ही तुमच्या आईला आता काय बोलाल? मला खात्री आई, तू अत्यंत आनंदी असशील, कारण फक्त मीच नव्हे तर तुझी लाडकी नात म्हणजे पर्णपेठे आणि तुझी अत्यंत लाडकी सून जिनी मला साथ दिली, रोहिणी, हे सगळेजण खूप कामात आहेत आणि आम्ही सतत कामात असतो, इकडे तिकडे जात असतो. आणि तुझी जी मूल्य आहेत, काम करणं, स्वावलंबी होणं आणि विचारांचं काम करणं, हे आम्ही करत आहोत. मला खात्री आहे की तू जिथे असशील, पानाफुलात असशील, झाडात असशील, मातीच्या कणात असशील, तिथे तुला आनंद आणि आनंदच होईल, याच्यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. आणि फक्त मी माझ्या आईमध्ये आता बघत नाही, तर मला असं वाटतं कुठली बाई असेल, कुठली माणसं असतील, त्याच्यातही आपली आई आपल्याला दिसू शकते. आणि मला असं वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा मी प्रत्यक्ष बघितला की असं वाटतं की यस, आपण काहीतरी केलं आहे. आणि आपल्या मनात कळतं, आपल्याला आई सांगते की हे बरं काम केलेलं नाहीस, खोटं बोलतोयस तू. तर हेही सांगणारी आई असते. मला असं वाटतं की ते तू सगळं जाणतेस. मी आत्ता हा प्रश्न घेऊन समारोप करणार आहे. नाटक करू इच्छिणारी अनेक युवा पिढी आपल्याकडे आहेत. मी दिल्लीमधल्या युनिव्हर्सिटीमध्ये पाहत होतो की त्या नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन करणारी पिढी आपल्याकडं आहे. मी पुणे विद्यापीठ असेल, मी औरंगाबाद विद्यापीठाच्या अनेक आंदोलनामध्ये बघितलं की नाटक करून तिथं काहीतरी परिवर्तन करण्याच्या दृष्टीने मुलं काम करत आहेत, करिअर करतायत, डिग्र्या घेतात नाटकाच्या. तुम्ही या सगळ्या तरुणांना, युवा पिढींना काय सांगाल की नाटक किती आवश्यक आहे आणि ते कुठल्या दिशेने, कुठल्या स्वरूपाचं करणं आवश्यक आहे, काय सांगाल? मी सल्ला किंवा मार्गदर्शन खरोखर देणार नाही, किंवा ज्याला आपण म्हणूया प्रीचिंग किंवा टीचिंग म्हणजे उपदेश करणं. पण मी एवढंच सांगेन की आपण जे करतो आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने, खोल उतरून, मजा घेत, आनंद घेत, जॉय ज्याला म्हणतो, की आपल्याला आनंद झाला पाहिजे. सातत्यानं पळायचं, स्पर्धा करायची, हे काय फार बरं नाही. तर आपला काहीतरी एक शोध असला पाहिजे, तो आपल्याला तरी मजा आली पाहिजे. तर हे येणं. आणि दुसरी गोष्ट, त्या क्षेत्रामध्ये काही वर्ष काढणं
ही फार गरजेची गोष्ट आहे. म्हणजे पी हळद हो गोरी असं कुठल्या क्षेत्रात नसते. आणि जे एकदा महेश एलकुंचवार म्हणलेले होते तेच वाक्य मला उद्धृत करावं असं वाटतं की तपश्चर्या आणि साधना या गोष्टींनी तुम्हाला वेगळं जग नक्की दिसतं आणि ते करणं अत्यावश्यक आहे. तर शॉर्ट टर्म कोर्सेस असण्यापेक्षा लॉंग टर्म कोर्स असला पाहिजे. हां, लंबी रेस का घोडा होना चाहिए, तब मजा आता है. तर मला असं वाटतं की विलंबित ख्याल आणि छोटी छोटी गाणी पण मजा असतील, पण विलंबित ख्याल एकदा सवाई गंधर्वात जाऊन गाऊन दाखवा 3 तास, कारण नुसती मांडी सुद्धा घालता येत नाही. पण ही जी ताकद वाढवणं, दमसास वाढवणं मला असं वाटतं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की नवीन पिढी ते नक्की करेल. येस सर. सर आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. खूप छान आपण वेळ दिलात. आणि नाटक एक समाधी घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाता, एक विषय लोकांपर्यंत समोर नेता आणि त्या विषयाच्या माध्यमातून वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करता, हे मनापासून मला आनंद वाटतो या गोष्टीचा. अतुल पेठे सरांचा सगळा प्रवास, त्यांनी मिळवलेला सक्सेस आणि त्यांनी ठेवलेलं समाजासमोरचं एक खूप मोठं काम या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही अनुभवलं असेल. मला खात्री आहे की या एका इंटरव्ह्यूच्या माध्यमातून अतुल पेठे किंवा त्यांचं काम समजणारं नाही, पण यानंतरही आपण अतुल पेठे यांच्यासोबत या प्रकारचा संवाद साधत राहूया. या मुलाखतीच्या माध्यमातून ज्यांचं नाटकावर, ज्यांचं समाजावर, ज्यांचं चळवळीवर आणि ज्यांचं माणुसकीवर प्रेम आहे, तो प्रत्येकजण अतुल पेठेचा भक्त असल्याशिवाय राहणार नाही. मी आज इथं थांबतो. पुन्हा दुसऱ्या शनिवारी अशाच एका मान्यवर व्यक्तीसोबत त्यांनी मिळवलेलं सक्सेस, त्यांनी उभं केलेलं काम आपण जाणून घेण्यासाठी इथंच भेटूया. असंच भेटत राहूया. तुम्ही पाहत राहा सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे. धन्यवाद.